आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। पुणे शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुढच्या 14 दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत। पुणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने अशा पद्धतीचे एक आदेश जे आहेत ते पारित करण्यात आलेत आणि त्यानुसार पुढचे 14 दिवस संपूर्ण पुणे शहरामध्ये पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत असलेल्या पूर्ण हद्दीमध्ये इथून पुढचे 14 दिवस जमावबंदी असणार आहे। त्यामुळे इथून पुढच्या 14 दिवसांमध्ये अनेक गोष्टींवरती निर्बंध येणार आहेत। पुणे पोलिसांनी हे सगळे आदेश काढलेत। आपण बघू शकता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मी आता फरासखाना पोलीस स्टेशनच्या बाहेर उभी आहे आणि एकंदरीतच बघितलं तर पुण्यातल्या प्रत्येकच पोलीस स्टेशनच्या बाहेर आज थोडंसं वातावरण जे आहे ते धावपळीचं असलेलं पाहायला मिळतं, कारण सगळ्याच पोलिसांसाठी सुद्धा अचानकपणे हा निर्णय देण्यात आला असल्यामुळे त्यांना सुद्धा आता पुढचा बंदोबस्त असेल किंवा इतर सगळ्याच गोष्टींची तयारी करावी लागते। मूळ जे आदेश काढण्यात आले त्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्यांच्यावरती निर्बंध असणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुणीही एकत्र जमणार नाहीये। सध्या जर आपण पाहिलं तर इंधन दरवाढीच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलनं होत आहेत, बऱ्याच गोष्टींवरची आंदोलनं होत आहेत। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा पद्धतीनं आंदोलनं करता येणार नाहीयेत, एकत्र जमता येणार नाहीये। जर आंदोलनं कुणी करत असेल किंवा अशा पद्धतीनं जरी काही चालू असेल तर तिथे कुणाचंही प्रतिकात्मक प्रेत काढणे, प्रेत यात्रा काढणे, अर्वाच्य भाषेमध्ये घोषणा देणे, मोठ्याने घोषणा देणे किंवा विद्रोही काही गाणी म्हणणे या सगळ्यावरती बंदी असणार आहे। या व्यतिरिक्त स्फोटक बाळगणं असेल, शस्त्र बाळगणं असेल, सार्वजनिकरित्या अशा काही गोष्टी करणं असेल, या सगळ्यावरती सुद्धा इथून पुढच्या 15 दिवसांसाठी म्हणजेच सगळे हे आदेश जे आहेत ते पारित करण्यात आलेले आहेत। या व्यतिरिक्त कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला गैर वाटेल असं कुठलंही कृत्य सर्वसामान्य जनतेकडून होता कामा नये। इवन नेते असतील किंवा इतर सगळ्यांकडूनच अशा पद्धतीचं कुठलंही गोष्ट जी आहे ती त्यांच्याकडून झाली नाही पाहिजे। अन्यथा या सगळ्या नियमांचा उल्लंघन केल्यास त्यामध्ये सुद्धा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागू शकतं। त्याचबरोबर गुन्हेगारांनी सुद्धा कुठल्याही पद्धतीच्या रील्स वगैरे दहशत माजवणारा कंटेंट सोशल मीडियावरती पोस्ट करायचा नाहीये। या व्यतिरिक्त सुद्धा कुठल्याही पोलीस अधिकाऱ्याशी विनाकारण हुज्जत घालणं असेल किंवा मग त्यांना त्यांच्या कामामध्ये अडथळा निर्माण होईल अशा काही गोष्टी करणं असेल, या सगळ्यावरती थेटपणे निर्बंध टाकण्यात आलेले आहेत। मोर्चे काढणं, सभा घेणं अशा सगळ्याच गोष्टी पुढच्या काही दिवसांसाठी ज्या आहेत त्या निर्बंध असणार आहेत या सगळ्या गोष्टींवरती। आपण जर एकंदरीत सध्या पाहिलं तर पुणे शहरामध्ये वातावरण थोडंसं गरमागरमीचं असलेलं पाहायला मिळत आहे, कारण आपण जर बघितलं मागच्या 15 दिवसांमध्ये सध्या पुणे शहरामध्ये आज चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढलेले आहेत। त्यामुळे ऑलरेडी नागरिकांमध्ये तो एक संताप आहे, संतापाची भावना आहे। या व्यतिरिक्त विरोधी पक्षामधले अनेक नेते आहेत, कार्यकर्ते आहेत ज्यांच्या थोड्याशा आक्रोशाच्या भावना असलेल्या पाहायला मिळतात। तिकडे नीट प्रकरणामुळे मोठ्या प्रमाणात आंदोलनं सुरू आहेत। त्यामुळे अनेक असे मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांवरून लोक एकत्र जमतात, आंदोलनं, मोर्चे, सभा असतील किंवा अशा पद्धतीच्या अनेक घटना घडतात आणि त्यामुळेच इथून पुढच्या काळामध्ये किंवा इवन आपल्याला माहिती आहे मागेच काही दिवसांपूर्वी आंदेकर गँगकडून एका तरुणावरती गोळीबार करण्यात आला होता आणि गुन्हेगारांची सुद्धा एकंदरीतच गुन्ह्यांची वाढती संख्या, हे सगळं पाहता पुढच्या 14 दिवसांसाठी हे आदेश पारित करण्यात आलेले आहेत। जे कोणी आदेशाचं नियमाचं उल्लंघन करेल त्यांच्यावरती थेटपणे कायदेशीर कारवाईचे आदेश सुद्धा देण्यात आलेत। या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर मागच्या 4-5 दिवसांपासून संपूर्ण पुणे शहरामध्ये ठिकठिकाणी नाकाबंदी केली जाते। वाहनांचं चेकिंग असेल, ड्रिंक अँड ड्राईव्हच्या विरोधातली मोहीम असेल, हे सगळं केलं जात आहे। 10 वाजल्याच्या नंतर दुकानं, हॉटेल्स चालू ठेवायला कडकपणे बंदी घालण्यात आलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पुणे पोलीस सध्या वेगवेगळ्या मोहिमा राबवतात, वेगवेगळ्या योजना राबवतात असलेले पाहायला मिळतात आणि त्याच्याच अंतर्गत हे सगळे जमावबंदीचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। मात्र हे आदेश देण्यामागचं मूळ कारण पोलिसांनी सांगितलेलं नाहीये। हे मूळ कारण नेमकं काय हे कदाचित पोलीस आयुक्त जर ब्रीफिंग करतील त्या सगळ्याचं त्यावेळेसच कळेल। मात्र पुणेकरांनी सुद्धा इथून पुढच्या 14 दिवसांसाठी अशा पद्धतीची कुठलीही घटना आपल्या हातून घडणार नाही याची थेटपणे काळजी घ्यायची आहे, अन्यथा तुम्हाला सुद्धा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागू शकतं। कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।